विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली। खास करून नाशिकची निवडणूक ही खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग बनली या विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला। नाशिकच्या निवडणुकीमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स आजही काही थांबले नाहीत। भाजप आणि शिवसेना दोनही बाजूच्या नेत्यांना चांगलं जेरीस आणणाऱ्या गोकुळ गीतेंनी अखेरीस या निवडणुकीतनं माघार घेतली आहे। त्यांनी माघार जरी घेतलेली असली तरी त्यांची नाराजी मात्र अगदी स्पष्टपणे आज पाहायला मिळाली। गोकुळ गीतेंची आजची देहबोली पडद्या पाठीमागच्या अनेक गोष्टींचं आणि घडामोडींचं द्योतक मानली जाते। गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे या दिग्गज नेत्यांच्या मांडीला मांडी लावून गोकुळ गीते पत्रकार परिषदेत बसले होते खरे, पण त्यांची अस्वस्थता, अपरिहार्यता, नाराजी आणि अगतिकता त्यांच्या चेहऱ्यावरनं आणि देहबोलीतनं अगदी पदोपदी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार का असा प्रश्न विचारताच गीतेंनी या पत्रकार परिषदेतनं काढता पाय घेतला। सोबतच सेना आणि भाजप नेत्यांसमोरच त्यांचा संयम सुटल्याचंही पाहायला मिळालं। दराडेंकडे अंगुली निर्देश करत आक्रमकपणे हातवारे करून त्यांनी आपली नाराजी आणि निषेध व्यक्त केल्याचं चित्र दिसलं। त्यामुळे नाईलाजानं माघार घेणाऱ्या गीतेंमुळे खरंच दराडेंचा मार्ग सुकर होणार का हाच मोठा प्रश्न आहे। शिंदे साहेबांना पण शब्द दिलेले आहे आणि या तिन्ही मंत्र्यांनी आमचे सुहास अण्णा कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितले की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला असं होत नाही। यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकी प्रचारात मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। दराडेंना तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहे आणि बाकीचे प्रश्न तुम्ही प्लीज उदय सामंत साहेबांना विचारा। म्हणजे काही आणि गेल्या 10 दिवसांपासून गोकुळ गीते यांच्या मनधरणीचे जे उदय सामंतांचे आणि गिरीश महाजनांचे दिवस रात्र प्रयत्न सुरू होते, त्या प्रयत्नांना अखेरीस यश मिळालं आणि ही मनधरणी यशस्वी झाल्याच्या नंतर या दोन्ही नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या सुद्धा पाहूया। गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला। आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का? ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वहिनींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली, गणेश गीते, मी त्या ठिकाणी होतो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते, नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्याची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीतेंनी घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे। आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।